आकाशवाणी मुंबई. सदया करदेकर प्रादेशिक बातम्या देत आहेत. देशातल्या गरिबांना सशक्त करण्याची सरकारची नीती असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. सोलापूर विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केल्यावर ते बोलत होते. देशात आत्तापर्यंत गरिबी मुक्तीच्या केवळ घोषणा झाल्या. सरकारी योजनांचे गरिबांचे पैसे मध्यस्थांनी गडप केले, त्यामुळेच आम्ही मध्यस्थांना दूर करून विविध शासकीय योजनांचे लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दिल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताच्या निर्मितीसाठी आत्मनिर्भर भारत बनवणे जरूरीच आहे. विकसित भारत के निर्माण के लिए आत्मनिर्भर भारत बनना जरूरी है और आत्मनिर्भर भारत बनाने में हमारे छोटे, लघु और कुटीर उद्योगों की बहुत बड़ी भागीदारी है. इसलिए केंद्र सरकार एमएसएमईज को, छोटे उद्योगों को लगातार बढ़ावा दे रही है. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राज्यातल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या 90,000 घरांचं लोकार्पण झालं. तसंच सोलापुरातल्या कुंभारी परिसरातल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेच्या 15,000 घरांचं उद्घाटन त्यांनी केलं. यातल्या काही लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते चावी देण्यात आली. या अंतर्गत 350 एकर परिसरात 834 इमारती आणि 30,000 फ्लॅट्स बांधण्याचं नियोजन आहे. पीएम स्वनिधी योजनेच्या 10,000 लाभार्थ्यांना कर्जाचा पहिला आणि दुसरा हप्ता वितरित करण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यातल्या काही लाभार्थ्यांना प्रधानमंत्र्यांनी धनादेश वितरित केले. राज्यात अमृत योजनेअंतर्गत उभारल्या जाणाऱ्या 2,000 कोटींच्या पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्रकल्पांचं भूमिपूजनही प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. भिवंडी, निजामपूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, शेगाव, सातारा, सांगली आणि चंद्रपूर जिल्ह्यातलं भद्रावती इथे हे प्रकल्प आहेत. रे नगर ही देशातली सर्वात मोठी श्रमिक कॉलनी असून प्रधानमंत्र्यांनी भूमिपूजन केलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन त्यांच्याच हस्ते त्यांचं लोकार्पण होत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी काढले. या वर्षअखेरपर्यंत रे नगरात 30,000 घरं बांधून पूर्ण होतील असा विश्वास आमदार नरसय्या आडाम यांनी व्यक्त केला. गरीब आणि कामगारांच्या मदतीसाठी विविध मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या. राज्यपाल बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. 3 दिवसांचा दावोस दौरा आटपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री मुंबईत परतले. यंदाच्या दावोस दौऱ्यात 3,53,000 कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले असून 1,00,000 कोटींच्या गुंतवणुकीबाबत स्वारस्य दाखवण्यात आलं आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून 2,00,000 रोजगार निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात गुंतवणूक करण्यासाठी आर्सेलर मित्तन, निप्पॉन, जिंदाल, अदानी यांसारख्या नामांकित कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं आहे. तसंच देशातल्या काही मंत्र्यांनी राज्यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महालक्ष्मीतल्या रेसकोर्सच्या जमिनीवर थीम पार्क आणि उद्यान विकसित होणार असून तिथे अन्य कोणतेही बांधकाम होणार नाही असं आश्वासन पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलं. मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक यांनी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयानं शीळ रेल्वे स्थानकाचा उड्डाणपूल पुनर्बांधणीसाठी उद्यापासून बंद करण्यात येणार आहे. मध्यरात्रीपासून पूल पाडायला सुरुवात होईल अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातल्या 13,011 मिनी अंगणवाडी केंद्रांचं समावेशन मूळ अंगणवाड्यांमध्ये करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे. यात पालघर जिल्ह्यातल्या 569 मिनी अंगणवाड्यांचा समावेश असल्याची माहिती पालघर जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रवीण भावसार यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावानं खरेदीसाठी ज्वारी, बाजरी आणि मका पिकांसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. अकोला जिल्ह्यातल्या ज्वारी, मका, बाजरी उत्पादक शेतकरी बांधवांनी या हमीभावाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा विपणन अधिकारी PS शिंगणे यांनी केलं. अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे 3 दिवस उरले आहेत. मंदिराच्या नव्या वास्तूत प्रतिष्ठापनेपूर्वी श्रीरामाचं दर्शन घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून 22 जानेवारीपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद राहील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अयोध्येला भेट दिली. अयोध्येत गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या देखरेखीखाली विविध विधी सुरू आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.